मायला गोळ्या घेऊन घेऊन वैतागलो बघ त्या डॉक्टरनं सांगितलं अटॅक. मग काय जगातलं कोणा अटॅक कोणाला येते की नाही काय मलाच आहे. एकच पेशंट आहे मी. याला गोळ्या घेऊन वैतागलो बाबा मी या अटॅकमुळं. अगं सगळं पसारा विसारा सगळं बाहेर पडला यो. हिला काय कळते की नाही याला. माझे कपडे सुद्धा बाहेर आहेत. ए होय का होय का हो. अगं तुला काय कळतंय की नाही ग. सगळं पसारा बिसारा बाहेर पडलाय तिथं. जरा तर आहे की नाही तुला काय. तुला काय ऐकू यायला की नाही तुला. जरा तर काय कळते की नाही तुला. इकडे बघ अहो तुम्हाला डॉक्टरने काय सांगितले. हा अहो तुम्ही त्रास करून घेऊ नका धनी. असं काय एवढं जीवाला लावून घेता तुम्ही. अहो करते की मला जमल तसं हळूहळू काम मी. तुम्ही तब्येतीला जपा बघा. तुम्ही त्रास करून जमू कसा बघा. बरं ते गोळी घेते. अगं ते पसारा बिसारा व्यवस्थित ठेवत जा जरा. तुला किती वेळा सांगायचं जरा. ठेवते मी माझ्या हिशोबाने मी काम करते की. हा ते घे गोळी घे मला पहिला. तुम्ही गोळी खाल्ली नाही सकाळी. नाही खाल्लो नाही मी. काय करायचं रे तेव्हा ह्या माणसाला म्हणते मी. ते जा की आता तू. आता गोळी घ्यायला किती आता तुला किती वेळा सांगायचं. अहो त्रास करून घेऊ नका. घेते की गोळी. हा घे जा. बाई वेळेवर गोळ्या खात नाहीसा काय नाहीसा तुम्ही म्हणवा म्हणायचा. काय सांगितलं डॉक्टरांनी वेळेवर गोळी खायचा म्हणून घ्या. ह्यात आहे का बघा गोळी. गोळी मी अगं यात गोळी कुठं आहे आता. अहो 2 गोळ्या होत्या अजून. अहो शांत घ्या शांत घ्या. मी देते गोळी तुम्हाला. बसा बसा शांत घ्या. मी बघते थांबा गोळी. मी काय म्हणवा बाई मी कुठं काय ठेवले. अगं तुझ्या गोळ्या संपला तर काय आता. गोळी कुठं आहे ते आता. अहो बघते थांबा की हो. थांबा बघते मी. यात आहे काय माझ्या पर्स. आता गो यातच गोळी आहे बघा. गोळ्या झाल्यात बघा सगळ्या घरात. हे घ्या गोळी. मग कुठं पण ठेवायचं गोळ्या. ते पाणी घ्या आता पटन. पाणी घे लवकर. घेते पाणी. काय हो तुमची गडबडी वेळ गोळी खायचं बघा. नाही तर तरी एवढं टेन्शन एवढं त्रास होतो मला. हे घ्या खावा खावा. बरं वाटायला काय जरा. हा जरा शांत घ्या. लय पडपड आणि लय वटवट करत जाऊ नका जरा. काय सांगितलं डॉक्टरांनी. आराम करायचं शांत घ्यायचं म्हणून. आराम करतो सोड. मग खरं ते पसारा बघून मला डोकं फिरतंय का. तुला किती चांगलं आपलं घर स्वच्छ ठेवायचं कधी पण आजूबाजूला. सांगितलं की तुला मी. आता दिवाळीचं वातावरण सारखं मला सांगायला लावू नकोस. ये जा करतात लोक. मी करते की स्वच्छ. गडबडीत राहिले. बर पसारा पहिला काढत जा. काढते. अगं ते जेवण केल्याशिवाय नाही तू. अहो नाही थोडं झालंय. थोडा स्वयंपाक करायचा अजून. एवढं हुशार जेवण. अहो करते की बसा. बरं ते पसारा काढा आणि जेवण दे मला लवकर. आवर पटनावर. होय करते. आधी पसारा काढू की जेवण करू. आता काय करतेस तू. जेवण तर करता पहिला ते राहून दे नंतर काढतो मी पसारा. ते जा लवकर घे जा. अहो तुम्ही उठा. इथं आराम करा. मी तोपर्यंत स्वयंपाक करते. तुम्ही आराम करा. तुमचं बी डोकं फिरून घेणार आणि माझं बी. तुम्ही तर आराम करा. निवांत व्हा. निवांत व्हा तुम्ही. झोपा बरं. हा मी 5 मिनिटात स्वयंपाक करते. हा जेवलेसा. हा 5-2 तास आराम करा. काय तास कुठलं. त्या मित्राकडे जायचंय जरा. मित्राला जरा जाऊन येतो. हो ऐका त्या मित्राकडे आणि काय काम आहे. तिथं जाऊन आधी ना तर डोकं फिरून घेऊन धाप भरत असं जीवाला त्रास करून घेत बसताय तुम्ही. नाही आहे गे व्यवस्थित. आराम करा की. अगं तू जा की आता. एकदा साहेब झालं की आता. नाही जा तू आराम करतो. आणि त्रास करून घेऊ नका बघा. अहो काय हो भाऊजी कशाला दंगा लावलाय आणि सरळ नाव घेता येत नाही काय. संजय लावलाय. एवढं सोन्यासारखं नाव ठेवलं की त्यांच्या आईबानी. असलं कसं मित्र तुम्ही. मी संजय म्हणू संजीव म्हणू काय म्हणू मला काय कळण झाले. एवढी मोठी आनंदाची बातमी आहे तुम्हाला काय सांगू. काय आनंदाची बातमी आहे. अहो भाऊजी मग असं उभा काय तुम्ही. बसा की. अहो इथं बसा. शिस्तात बसा. वहिनी हा काल मी दिवाळीचं बाजार होतं मी तिथं चाललेलो मी फिरायला. मी आणि संजू. आणि काय झालं माहितीये काय हो लॉटरी काढायचं तिकीटचं स्टॉल होतं. मी म्हटलं संजू काढणं झालता. मग काढला. आणि त्या लॉटरीच्या तिकीटवर संजूला 25 लाखाचं बक्षीस लागले. काय सांगताय भाऊजी तुम्ही. अहो 25 लाख.
काही घेणार बंगला घेणार सगळं घेणार 25 लाख लागले. म्हणून तर मी एवढा खुश होऊन आलोय. मला काय संजू पण आहे ना संजय पण आहे ना काहीच कळना झाली मला. वहिनी असं का 25 लाखाची लॉटरी लागली आणि तुम्ही असं तोंड बारीक केलायचा. आता काय करायचं अहो त्यांनासनी एखादी आनंदाची बातमी सांगितली तर धक्का हा आणि एखादी दुःखाची बातमी सांगितली तर धक्का. भाऊजी आता तुम्हीच सांगा कसं करायचं मग हे. वहिनी काय तुम्ही विचारच करू नका. आपल्या गावात मोठं महाराज आल्यात. होय त्यांनी काय पण करून त्याचा तोडगा काढतीलच आणि काय विषय होणार नाही. काय तुम्ही घाबरू नका. हो भाऊजी बसलाय काय मग चला की महाराजकडे काय तोडगा निघतो काय बघूया चला. अहो त्याला घेऊन जायला लागते हो. त्यांना बी घेऊन जायचं. मग अगं बाई त्यांनी मगाशी जीवन बाहेर गेल्यात बघा अजून आलं नाहीत काय काय करायचं. अगं बाई आलेत की आलेत. भाऊजी बसा तुम्ही मी पाणी घेऊन आलेच. हा अरे हराम खोरा तुला कुठं कुठं हुडकायचं रे. अरे तुला तिथं ये म्हणून सांगितलं तू इथं काय आलास रे. अरे मी तुला घरात उडकाय आलो तू इथं. अरे मी तुझ्या घरात आणि तू माझ्या घरात येऊन बसलास रे तू इथं. अरे आपल्याला जायचं माहिती आहे का तुला. तू दंगा करून बस. अरे तू जरा तर आहे की नाही तुला हुडकून आलो मी. बरोबर राहून दे इथं बस. हा जरा तर कळतंय तुला. अहो काय झालं काय मी तुला सांगितलं होतं मी मित्राकडे जाऊन हे इथं येऊन बसला ये. अहो बसा पाणी प्या. हे घ्या, पाणी प्या. बसा तुम्ही. बसा इकडे इथे. बस 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 पहिलं बस 5 मिनिट. अहो त्रास करून घेऊ नका तुम्ही. काय सांगितलं डॉक्टरांनी. तू इथं कसं आला यो. तुला भेटायला तरी तुला तिथं येणार म्हणून सांगितलं होतं. त्या कट्ट्यावर वाट बघत बसले मी तिथं. अहो शांती काय बडबड नका ज्यादा. घ्या पाणी प्या पाणी प्या. शांती घ्या काय सांगितलं डॉक्टरांनी ज्यादा त्रास करून घ्यायचा नाही म्हणून. कशाला दंगा करताय उगाच. अरे शान्या तू कट्ट्यावर ये म्हणला त्या कट्ट्यावर येऊन बसलो. 10 मिनिटं झालं 20 मिनिटं झालं अर्धा तास झालं तू अजून काय येणार म्हणून मी घरला गेलो. घरात जाऊन बघतो तरी हे इकडे आले. तू इथं आलास रे बाबा. तू इथं काय अहो, शांत घ्या. अहो काय सांगितलं डॉक्टरांनी. शांत घ्या शांत घ्या. माझा बीपी वाढणार आहे बाई तुमच्या दंग्यानं. बरं ते राहून देते काय. शांत रे शांत. त्याला चहा आणून दिली नाही. मग पाणी तर दिलंस की नाही आणून त्याला. अहो पाणी दिले ते पण ते तुम्ही पिलासा ना मग. त्याला पाणी आणून दिलं तू. एवढा उशीर चहा पण नाही पाणी पण नाही मग असं काय. अहो देते बसा. अहो शांत घ्या काय सांगितलं. अगं ते माझ्यातलं गोळी आणून दे त्याला कावाले बघ. माझ्या मित्राला कावाले बघ. तुम्ही शांत अगं कावाले बघ त्याला. अहो, शांत बसा. तुम्ही खाली गोळी बसा. गोळी दे त्याला गोळी दे. अहो, तुमची गोळी नको द्या. नको चालेल. नाही वय तू जर शांती आहे. अहो, तुम्ही शांत घ्या काय सांगितलं डॉक्टरांनी. त्याला चहा आणून दे. त्याला चहा आणून दे. चहा नको पाणी आणून दे बस. हो देते भाऊजी आणते. बरं, बरं. पाणी आणते मी. तू शांती घे रे बाबा. काय रे बाबा तुझं मला व्हायला लागायला लागली की रे बाबा. अरे नाही तू शांत बस. तू शांत बस रे बाबा. तू बी शांत बस बाबा. शांत बस. मी शांतच आहे की रे. रे बाबा काय मर्दा. भाऊजी पाणी घ्या पाणी घे पाणी घे. पी हो तुम्ही शांत घ्या. हा मी आहे शांत घ्या. नाही ह्याला काय एकदमच आहे ना आहे व्यवस्थित. हा बर अब घरात काय पण इडा पिडा असत्या. बायकोला कोणता त्रास करत असत्यात. मी करतो तुला त्रास. मी करतो तुला त्रास. मी बायकोला याला त्रास दिला. शांत घ्या. अहो, शांत घ्या. तुमचं नाव हा? असं म्हणजे कोण बी असं काय म्हणजे काय सांगता येत नाही कोणाचं नुसता काय. चल रे बाबा तुम्ही शांत 5 घ्या. मिनिटात जाऊया. शांत घ्या. शेजारचं वय नाही तुला कोण करते शेजारात त्रास तुला? ए बाई, शेजारचं तू बस रे कोण बस. आहे? हा. सांगा नाही भाऊजी. त्यांनी सांगायला लागले बरं रे. चांगला आहे चांगला आहे त्यो. हा चल नुसता जायचं पाया पडायचं आणि यायचं. हा जाऊ चल बरं आवड जाऊया. चला आलेच मी हा मग निघूया. लवकर आवड तुला वेळ लावलं नाही तू. साडी घालायला तासभर लावता ये. तासभर लावता आवराला. साडी बिडी बदलत नाही बसा तुम्ही. हा. शांत घ्या. नको चला मी असंच येते. चला चप्पल घाला. चला साडी बदलायला. अगं ते दार लाव ते दार लाव की ते. होय की लावते की दहा. अगं ये मला असं मला टेन्शन देतेस बघ तू. शांत घ्या तुम्ही. म्हणून मला हे असं टेन्शन होते. डॉक्टरने काय सांगितलं शांत घ्या. हा डॉक्टर काय सांगतोय खरं तू मला लय टेन्शन देते. नाही. ते दार झाकलंस अहो, झाकलं. का कुलूप घाल त्याला. नाही कधी हाय हाय. हा. चला, भाऊजीची ताई आली हा. ती बघते. चल बाबा. चल अहो चला लवकर चल बाबा चल संजय चला. अहो या लवकर गडबड करायला किती घोळते काय आपलं चांगलं झालं. अरे संजय काय सांगू तुला कालपासून मोबाईलच लागणार जरा बघ की काय झाली मरता. हो चला बघा जरा पटकन. सुगंध कुठे गेले.
अगं ए सुगंधा, ए सुगंधा, अगं ये लवकर इकडे. अरे अगं तुला काय कळतंय की नाही का? जरा थांबायला येते की नाही तुला काय? अहो हाय की मी चला की अगं तुला मोबाईल बघावलोय मी. अहो शांत शांत अगं हळू चाल जरा, एवढं पाठ चालू नकोस. अहो शांत ए बाबा राहून दे, माझा बघतो मोबाईल राहून दे. ते मोबाईल ठेवा राहून दे. तिकडे. चला शांत घ्या. हळू चाल म्हणून सांगितलं ना तुला मी. ए बाबा शांत घे. हे बघ रे बाबा काय हे बघ. काय ते करे बाबा, मला फोन लागणं झाली, फोन पण येणं झाली. ए कुठे गेली सुगंधा? अगं एवढं काय हळू चाल, ये की. अहो तुम्ही सांगितलं की हळू चाल म्हणून. अगं हळू चाल म्हणताना आमच्या संगत चाल ग, बरोबर आम्ही चालते चाल की तसं. होय होय. हळू पण चालू नको, भाडा पण चालू नकोस. ए बाबा आम्ही चालते आमच्या बरोबर राहा. ते राहून दे, मोबाईल पोटशी उठलं तर माझा राहून दे, ते मी रिपेअर करून घेतो. चला बाबा. भाऊजी मोबाईल ठेवा तो. आता कशाला काढलेला आंबट माहिती. अरे बाबा वहिनी, ए बाबा तू माझा मोबाईल तरी की. तू काय मोबाईल इकडं ते एकदा मोबाईलचा विषय मुठवतो का मी सुगंधा? ये तिथं बसव, चल आपण. ती काय नाही गेलं, पूजेच्या सामानानं गेले का? ते जाऊन दे रे बाबा. गेले ते. ए बाबा जाणी घे रे. पूजेच्या सामानानं गेले काय? हा वय वय, तू इथं मोबाईल कर माझं. ती काय अगरबत्ती त्यांना लागते का? हा लागते लागते. जाऊ मग. वत्सा कुठं गेलास? अरे थांब, माझी पहिला खिडकी उघडतो. अरे वत्सा, अरे या गावातली सगळी माणसं काय बाहुबली पिक्चर बघायला गेलीत का काय रे? एक सुद्धा कोण भक्त गण येईना झालाय आपल्याकडं. महाराज हा? त्या थांबा आता. अरे थांबा थांबा करत गेली 12 वर्ष झालं तप करत बसलोय, पण थांबलेलोच आहे रे मी. नाही येतील हो महाराज. बघ, नाहीतर त्या गावाच्या बरोबर आपल्याला बी उपाशी मारायची पाळी येईल. नाही, थांबा. ओम नमः शिवाय. ओम महाराज थांबा, बघूनच येतो. हा लवकर ये वत्सा, नाहीतर तू पण जाशील बाहुबली पिक्चर बघायला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. महाराज महाराज, अरे काय झालं रे? एवढं ओरडायला काय झालं तुला? भक्त जण आलीत. आलीत? अरे वा 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 वा. हे बघ, मी आता ध्यान धारणेला बसणार आहे, त्यामुळे जी काही भक्त येतील त्यांना समोर बसवून घे, मला डिस्टर्ब करू नकोस. हा? नाही नाही महाराज. ओम नमः शिवाय. महाराज महाराज जय हो महाराज. नमः शिवाय. महाराज ध्यानला बसल्यात. तुमची काय समस्या आहे ते सांगा पहिला. महाराज महाराज की जय हो. महाराज अहो मी लय मोठ्या अडचणीत आहे. बस, तुझी सगळी अडचण मला माहित आहे. मी अंतर्ज्ञानी, महाज्ञानी, मच्छरदानी महाराज आहे, त्यामुळं मला तुझी सगळी समस्या बालिके मला माहित आहे. बघ बालिके, हा महाराज. तुझी सगळी समस्या मला कळलेली आहे. तुझा नवरा तुझ्या सोबत आलेला आहे. घे त्याला बोलवून आणि सांग तुझ्या मनातलं काय. ह्यो बाबा तुझी मनोकामना पूर्ण करल. जय हो. तुझ्या नवऱ्याला बोलवून घे बालिके. नको नको महाराज. अहो त्यांच्या माघारीच की नाही मला तुम्हाला सांगायचं आहे हो महाराज. बोल बालिके. महाराज माझ्या नवऱ्याला ना 25 लाखाची लॅटरी लागल्या. 25 लाखाची. 20 लाखाची लॉटरी लागली हा? होय महाराज. बालिके, या साधू महाराजाकडे लोक दुःख घेऊन येतात. आपली इडापिडा टेळा दे म्हणून लोक माझ्याकडे येतात. पण तुला तर तुझ्या नवऱ्याला 25 लाखाची लॅटरी लागल्या, ही तर आनंदाचीच गोष्ट आहे. मग तू माझ्या दरबारात कशाला आलीस? पण महाराज हीच तर मोठी समस्या आहे. हा? आनंदाची गोष्ट सांगितली तरी सुद्धा ना ते वर जातात, आणि दुःखाची बी समस्या सांगितली ना तरी सुद्धा ती वरच जातात. महाराज अहो करायचं तरी काय? अहो काहीतरी उपाय काढा हो महाराज, काहीतरी उपाय काढा. म्हणजे तुझ्या नवऱ्याला सुखाची बातमी सांगितली तरी तो वर जातोय, होय आणि दुःखाची बातमी सांगितली तरी तो वर जातोय. होय. म्हणजे तुझा नवरा काय यमदेवाचा भाऊ आहे काय ग?
तसं नाही महाराज. हा? अहो अहो त्यांना हृदयाचा त्रास आहे. डॉक्टरांनी सांगितल्यात त्यांना ना सुखाची ना दुःखाची दोन्हीतली कोणतीही एखादी गोष्ट बोलली ना तर ते डायरेक्ट वरती जाणार. मग महाराज अहो काहीतरी रस्ता काढा हो, काहीतरी उपाय करा तुम्ही. अलक निरंजन बालिके, तुझी सगळी समस्या माझ्या लक्षात आलेली आहे. तू तुझ्या नवऱ्याला बोलवून घे. त्याचा काय बंदोबस्त करायचा आहे ते हो महाराज करल. हे बोलवून तुझ्या नवऱ्याला. वय वय महाराज घेते की. महाराज आले बघा. महाराज आले बघा. अहो, बसा खाली बसा. खाली बस खाली अहो, बस. खाली बसा की. बालिके, यातला तुझा नवरा कुठला? अहो, बघा महाराज हेच बघा ते. अहो नमस्कार करा. अलक निरंजन. महाराज अहो महाराज हे सर्व काही ना तुमच्यावर सोपवलंय आणि तुम्ही स्वतः काहीतरी तोडगा काढा महाराज. महाराज की जय हो. लय बरं होईल हो महाराज. चिंता करू नकोस बालिके. तुझ्या सगळ्या समस्या मी आता माझ्या पदरात घेतलेल्या आहेत. बाळ समोर ये असा. हा महाराज. बालक बोला महाराज. समज अशी कल्पना कर की तू एखादं लॉटरीचं तिकीट काढलास. नाही मी काढत, लॉटरीच काढत नाही मी. अरे ऐकून घे बाळ. कल्पना कर, फक्त कल्पना कर. समज हा हा. समज तू एखाद्या लॉटरीचं तिकीट काढलास आणि जर का यदा कदाचित तुझ्या भाग्यानं आणि माझ्या आशीर्वादानं जर तुला 25 लाखाची लॉटरी लागली तर तू काय करशील? ते 25 लाख हो मला काय गरज आहे? हायस आम्ही सुखात आहे. आम्हाला काय गरज नाही 25 लाखाची. जर ती लॉटरी लागलीच तर बायको शपथ घेऊन सांगतो तुमच्या झुळीत आणून टाकतो मी. अरे मूर्खांनो, काय केलं या तुम्ही? 3 वेळा अटॅक येऊन गेला महाराजांना. काय केलं या तुम्ही? मूर्खांनो, काय करते महाराज? तुला काय सांगितलं? त्या कट्ट्यावर तिथे येऊन बस म्हणून सांगितलेलं मी. त्या कट्ट्यावर मी वाट बघितलो, 10 मिनिटं बघितलो, घरला आलो तर घरात नव्हतास. आता इथं येऊन बसलास की नाही बाबा तू? शांत बाबा. अरे शान्या, तू कट्ट्यावर ये म्हणला, त्या कट्ट्यावर येऊन बसलो. 10 मिनिटं झालं, 20 मिनिटं झालं, अर्धा तास झालं. तू अजून काय ना म्हणून मी घरला गेलो. घरात जाऊन बघतो तरी हे इकडे आलेच. तू इथं आलेस रे बाबा, तू इथं काय?